आपण अशी विकत घेतली आणि ती बोकड जर व्यवस्थित पद्धतीने आपण त्यांचं संगोपन जर केलं तर नक्की चांगल्या प्रकारे आपल्याला त्यातून फायदा देखील होणार आहे। जर मित्रांनो अशी आपण जर खांडातली जरी बोकडं आणली जेणेकरून त्या बोकडांना मित्रांनो दूध देखील जास्त भेटलेलं नसतं, ते डरजुली झाली असतात, म्हणजे त्यांच्या अंगावर रॉडपणा आलेला असतो। मग अशी जी बोकडं जे आपण घ्यायची आहेत जेणेकरून ते आपल्याला कमी किमतीमध्ये देखील भेटणार आहे। 2 महिन्याचं बोकड 3000 रुपयापर्यंत देखील आपल्या शेतकऱ्यांना भेटू शकते। त्याच्यामुळे अशा पद्धतीने जर आपण छोटी छोटी बोकडं आणली, जंताचा जर डोस दिला, जंताचा डोस दिल्यानंतर त्यांना आपण काय बोकडांचं कॅल्शियम देखील कमी झालेलं असताना अशा बोकडांना कॅल्शियमचं देखील आपण डॉक्टरच्या सहाय्याने जर देखील जर दिलं, जी बोकडांची पिल्लं आहेत छोटी छोटी, ती पिल्लं नक्की सुदृढ देखील चांगल्या प्रकारे होऊ शकतात। आणि दुसरं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं, अशी जर आपण बोकडे घेतली आणि यांना जर डॉक्टरच्या सहाय्याने आपण घरी न करता आपण जर घरी केलं तर मित्रांनो त्यांना इजा देखील होऊ शकते। जर आपण डॉक्टरच्या सहाय्याने जर ह्यांना खचीकरण केलं तर खचीकरण केल्यामुळे मित्रांनो ही जी बोकडं आहेत ह्या बोकडांना जर आपला योग्य खाद्य जर भेटलं तर नक्की ही तयार देखील चांगल्या प्रकारे होऊ शकतात। त्याच्यामुळे त्यांना खचीकरण देखील करणं खूप गरजेचं आहे। अशा पिल्लांना जर आपण खाद्य देखील खूप महत्त्वाचं आहे। खाद्य जर आपण त्यांना गव्हाचा चारा दिला आणि गव्हाचा चारा देत असताना देखील सगळ्यात महत्त्वाचं की अख्खं गहू न चारता त्यांना भरडा करून गव्हाचा चारा चारायचा आहे, जेणेकरून अख्खं जर गहू आपण दिलं तर नक्की त्यांचं लेंडीमध्ये देखील गहू ते येऊ शकतात, त्यांना त्यांची पचनक्रिया देखील बिघडू शकते। ह्याच्यामुळे भरडा गव्हाचा द्यायचा आहे। दुसरं म्हटलं तर खपरी पेंड देखील देणं गरजेचं आहे, कारण ज्यावेळेस आपण खपरी पेंड देतो त्यावेळेस मित्रांनो आपल्या बोकडांच्या अंगावरती, त्या पिल्लांच्या अंगावरती चांगल्या प्रकारे चमक देखील येऊ शकते। गव्हामुळे वजन वाढतं आणि पेंडीमुळे चमक वाढू शकते, कारण जी आपण जी पिल्लं घेणार आहोत त्या पिल्लांना रॉडपणा आलेला असतो, त्यांच्या अंगावरती अशी मरकाट केस देखील आलेली असतात। त्याच्यामुळे अशा पद्धतीने ह्या पिल्लांना जर पेंड आणि गव्हाचा चारा जर भेटला, अजून त्यांना दुसरं म्हटलं तर त्यांना आपण जर टॉनिकचा वापर केला तरी देखील खूप चांगल्या प्रकारे त्यांची सुधारणा होऊ शकते। जर आपण अशी जर 2-2 महिन्याची जर बोकडं आणली आणि त्यांना जर चांगल्या प्रकारे जर सांभाळणी केली तर नक्की आपल्याला, आपण जर 3000ला जरी एक बोकडं आणला असेल तर आपल्याला त्याच्यापासून त्याच्या 4 पट म्हणा 3 पट म्हणा 100% आपल्याला नफा होणार आहे। जेणेकरून एक बोकड 5 महिन्यामध्ये जर आपण 3 महिने सांभाळलं त्यांना असतं ती 2 महिन्याचं, आपण नंतर 3 महिने जर सांभाळलं, टोटल आपण 5 महिन्यामध्ये आपण त्याचं मित्रांनो जर योग्य पद्धतीने संगोपन झालं तर आपल्याला नक्की त्यामधून जवळजवळ एका बोकडाची 15-15 हजार रुपये देखील किंमत होऊ शकते। 3 महिन्यामध्ये जर आपल्याला 15,000 रुपये जर आपल्याला नफा भेटला तर बोकड पालन देखील आपल्याला खूप परवडणार आहे। त्याच्यामुळे अशा पद्धतीने बोकड पालन करा जेणेकरून ती बोकड तयार देखील होणं गरजेचं आहे। त्यांना चाऱ्यामध्ये देखील वला आणि